मंडळी, 29 जानेवारी रोजी आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्येच्या दिवशी केले जाणारे दुप्पट लाभ देणारे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या जीवनात समृद्धी आणि समाधानाचे मार्ग मोकळे होऊ शकतात. हा दिवस आपल्या प्रत्येक इच्छापूर्तीसाठी मार्ग कसा बनवतो हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत. शिवाय यंदाची मौनी अमावस्या ही आणखीनच विशेष आहे, कारण ती महाकुंभच्या वेळी येत आहे. या दिवशी शाही स्नानही केलं जाणार आहे. यावर्षी मौनी अमावस्या कधी येत आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, महत्त्व काय आहे आणि दुप्पट लाभ प्राप्तीचे प्रभावी उपाय चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2025 मध्ये 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी प्रयागराजमध्ये महाकुंभचे तिसरे शाही स्नान देखील होणार आहे. महाकुंभ शाही स्नान सोबतच मौनी अमावास्येचा हा दुर्मिळ संयोग अत्यंत फलदायी मानला जातोय. त्यासाठी आधी आपण पौष महिन्यातील अमावस्या तिथी जाणून घेऊया. ही तिथी बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7:35 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी 29 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:05 समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार 29 जानेवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे. मौनी अमावस्येला म्हणजेच 29 जानेवारीला सिद्धी योग तयार होत आहे. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त पासून रात्री 9:22 पर्यंत सिद्धी योग असेल. यानंतर व्यतिपात योग आहे. या दिवशी 5 योग तयार होत आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेला आहे आणि या दिवसाचे हे योग पूजेसाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार सिद्धी योगात केलेल्या कामात यश मिळतं असं म्हणतात. या दिवशी स्नान आणि दानासाठी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:25 पासून ते सकाळी 6:18 पर्यंत आहे. म्हणून अमावस्येच्या दिवशी सकाळी 7:11 पासून ते 8:32 पर्यंत लाभ उन्नती योग असेल. त्यानंतर सकाळी 8:32 पासून ते 9:53 पर्यंत अमृत सर्वोत्तम योग आहे. सकाळी 11:14 पासून ते दुपारी 12:34 पर्यंत शुभ योग आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते दुपारी 3:05 पर्यंत आहे. त्यानंतर बुधवारी मुहूर्त सायंकाळी 5:55 पासून ते 6:22 पर्यंत असेल. संध्या मुहूर्त सायंकाळी 5:58 पासून ते 7:17 पर्यंत असेल. अमृतकाल रात्री 9:19 पासून ते 10:51 पर्यंत असेल. या दिवशी दुपारी 3:16 पासून ते 4:37 पर्यंत परिवर्तनशील सामान्य योग आहे. शेवटी दुपारी 4:34 पासून ते 5:58 पर्यंत लाभ उन्नती योग तयार होत असल्याचं सांगितलं जातंय. आता एवढ्या सगळ्या योगामध्ये मौनी अमावस्या साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे दुप्पट लाभ प्राप्तीचे ठरू शकतात असं म्हणतात. याचबरोबर सनातन धर्मात मौन अमावस्येला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगेचं पाणी अमृत मानलं जातं. मौन अमावस्येला गंगा स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो, असेही सांगितलं जातं. शिवाय या दिवशी अनेक जण मौन व्रत पाळतात. असं म्हणतात की मौन व्रत पाळणं, पवित्र स्नान करणं आणि या दिवशी दान करणं हे अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्तता मिळवून देऊ शकते. शिवाय यंदा 2025 वर्ष एक असाधारण संयोग घेऊन आले आहे, कारण सामान्य माणसाचे या दिवशी महाकुंभातील शाही स्नान होणार आहे. याचबरोबर धार्मिक श्रद्धेनुसार मौन अमावस्येच्या दिवशी दान आणि पितरपूजन केल्याने देखील जीवन संकटांपासून मुक्त होते असं म्हणतात. पूर्वजांकडून समृद्धी आणि आशीर्वादही मिळतात. शिवाय या मौनी अमावस्येला स्नानाचे दुहेरी लाभ आहेत. ते कोणते तर पौष महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं. परंतु मौनी या अमावस्येला आध्यात्मिक गुण अनेक पटींनी वाढतात. या दिवशी संपूर्ण मौन पाळल्याने उल्लेखनीय आरोग्य लाभतं आणि सखोल ज्ञान मिळतं असं म्हटलं जातं. याचबरोबर मानसिक आरोग्याच्या समस्या, भीती किंवा चिंतेने ग्रस्त असलेल्यांना विशेषतः या दिवशी पवित्र स्नान करण्यास प्रोत्साहित केलं जातं, कारण अशा समस्यांपासून आराम मिळू शकतो, असंही मानलं जातं. याचबरोबर या दिवसाचं महत्त्व काय,
तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि वंचितांना दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. हे जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांची क्षमा करण्यास मदत करते असं सांगितलं गेलं आहे. दिवसभर मौन पाळल्याने आरोग्य आणि बुद्धी वाढते असेही म्हणतात. म्हणून या अमावस्येला केलेले पवित्र स्नान मानसिक विकार, भीती आणि भ्रम हे दूर करण्यास मदत करतात. हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि शिस्तीने पाळल्यास ज्योतिषीय तक्त्यातील ग्रह दुःख दूर होऊ शकतात असं म्हणतात. आता बघूयात मौनी अमावास्येच्या दिवशी धनप्राप्तीसाठी प्रभावी ठरणारे काही उपाय. असं म्हणतात की मौनी अमावस्या ही एक शक्तिशाली तिथी आहे जिथे मौन राहून आणि योग्य उपाय करून आपण आपलं भाग्यही बदलू शकतो. विशेषतः धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय दुप्पट फळ देऊ शकतात, ज्यामुळे आपल्या आयुष्यात भरभराट आणि संपत्ती येण्यास मदत मिळू शकते. तर पहिला उपाय, धन लाभासाठी मौनी अमावस्येला कुबेर देवतेची पूजा करावी. घराच्या उत्तर दिशेला भगवान कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. यामुळे धनवृद्धीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. दुसरा उपाय, हा पाण्याचा कलश आणि कवडी हाच उपाय आहे. एक चांदीचा किंवा पितळेचा कलश घ्यावा, त्यात पाणी भरावं आणि त्यात 5 कवड्या ठेवाव्या. या कलशाची पूजा करून त्याला हळद कुंकू लावावं आणि मौन अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मीला अर्पण करावं. हा उपाय सुद्धा धनप्राप्तीसाठी प्रभावी मानला जातो. तिसरा उपाय, हा काळ्या तिळाचे उपाय. या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. विशेषतः गरजूंना तीळ आणि गुळाचा प्रसाद वाटल्याने धनलाभ होतो असं म्हणतात. त्याचबरोबर काळ्या तिळासह श्री लक्ष्मीच्या मूर्तीसमोर गुळ आणि तांदळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे घरात पैशाचा ओघ वाढू शकतो. शिवाय धनलाभासाठी मौनी अमावास्येच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणं किंवा श्रीयंत्र स्थापन करणं हे अत्यंत फलदायी ठरतं. श्रीयंत्रासमोर दीप प्रज्वलित करून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय धनप्राप्तीसाठी अतिशय लाभदायी मानला गेला आहे. मौनी अमावस्या ही तिथी पवित्र नद्यांतील स्नान, दान आणि मौन व्रताचे विशेष महत्त्व सांगणारी तिथी आहे. यंदा मौनी अमावस्येचा मुहूर्त खास असून योग्य उपाय केल्यास त्याचे दुप्पट लाभ आपल्याला मिळवता येऊ शकतात असं सांगितलं जातंय. या दिवशी मौन साधना, कर्जमुक्तीसाठी विशेषतः धनवृद्धीसाठी कवड्यांचा उपाय आणि पितृदोष निवारणासाठी काही उपाय केले तर त्याचेही लाभ होऊ शकतात असं सांगितलं जातंय. पितृदोष निवारणासाठी मौनी अमावस्येला तीळ हवन आणि पितरांसाठी पिंडदान केल्याने पितृदोष शांत होतो. यामुळे कुटुंबात आनंद आणि समाधान नांदते असं सांगितलं गेलंय. याचबरोबर या दिवशी श्राद्ध कर्म करताना गायला गूळ, तिळाचा लाडू खायला द्यावा, ज्यामुळे पितृदोष निवारण होऊ शकतं असं सांगितलं जातं. या व्यतिरिक्त मौनी अमावस्येला धनप्राप्तीसाठी एक प्रभावी उपाय सांगितला गेला आहे. तो म्हणजे खड्या मिठावर तुपाचा दिवा लावण्याचा. मौनी अमावस्येला धनप्राप्तीसाठी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. मौनी अमावस्येच्या मध्यरात्री श्रीसूक्त आणि कर्णधार स्तोत्राचे पठण करूनही देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवले जाऊ शकतात. शिवाय या दिवशी आवर्जून मिठाचा एक दिवा आपल्या घरात ईशान्य दिशेला लावावा. हा एक ज्योतिषीय प्रभावी उपाय मानला गेला आहे, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी, धनसंपत्ती, पैसा आणि लक्ष्मीची कृपा मिळवण्याची उत्कृष्ट संधी प्राप्त होण्यास मदत मिळते असं म्हणतात. मात्र हा दिवा कसा लावायचा? तर एका प्लेटमध्ये खडे मीठ किंवा समुद्री मीठ घ्यावं आणि त्यावर मातीच्या दिव्यात तूप किंवा मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल टाकून हा दिवा प्रज्वलित करावा. या दिव्यात एक कवडी टाकावी. कवडी नसेल तर 1 रुपयाचं नाणं ठेवावं आणि हळदी कुंकू वाहून देवी लक्ष्मी मातेला आवाहन करून प्रार्थना करावी आणि हा दिवा प्रज्वलित करावा. नमस्कार करून हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. घरात जर हा मिठाचा दिवा लावला तर नक्कीच धनप्राप्ती होण्यास मदत होते असं म्हणतात. कारण मीठ समुद्रात असतं. देवी लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे दिव्याच्या आणि मिठाच्या सहाय्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते असं म्हणतात आणि यामुळेच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. घराची भरभराट होते असं मानलं जातं आणि म्हणूनच हा उपाय मौनी अमावस्येला करून त्याचे लाभ आपण नक्कीच अनुभवू शकतो. शिवाय मौनी अमावस्या यंदा गुरुवारी आली आहे आणि हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा स्वामी आहे.
म्हणून या अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात लावलेल्या या मिठाच्या दिव्याने तुम्हालाही भगवान श्री लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होऊ शकेल आणि कृपादृष्टी मिळेल असं सांगितलं जातं. आता या दिव्याचे आणि मिठाचे दुसऱ्या दिवशी काय करावे असा प्रश्न आहे. तर हा दिवा दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावा. मातीचा दिवा बाजूला काढून हे मिठाचे पाणी वाहून द्यावं. मात्र हे पाणी घरातील झाडांना टाकू नये, कारण या मिठाने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते आणि तसंही मिठाचे पाणी झाडांना दिलं जात नाही. यामुळे झाड कोमेजतात आणि त्यातील कवडी किंवा नाणं हे धनस्थानी ठेवावं. तर अशा प्रकारे मौनी अमावस्येला धनप्राप्तीसाठी हा उपाय केला जाऊ शकतो. कारण धार्मिक प्रथांमध्ये शक्तीची उपासना करून धनप्राप्ती करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये धनाची देवी महालक्ष्मीची उपासना ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्रदान करणारी मानली गेले आणि या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावशाली देखील मानले गेले आहेत. म्हणूनच आपल्याला धनवान होण्याची इच्छा असेल तर हा सोपा आणि प्रभावी उपाय आपण घरच्या घरी मौनी अमावास्येच्या दिवशी नक्कीच करून पाहू शकता. तर मंडळी, मौनी अमावस्येच्या दिवशी लाभ घेण्यासाठी हे उपाय तुम्ही करून पाहू शकता आणि त्याचे फायदे सुद्धा अनुभवू शकता. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे अनुभव सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी, मौनी अमावस्येला हे उपाय करून आपण आपल्या जीवनात दुप्पट लाभ नक्कीच अनुभवू शकता. मात्र कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही सुद्धा मौनी अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारचे दुप्पट लाभ देणारे काही उपाय करता का? त्याचे तुम्हाला काय फायदे झालेत? कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.